तर आम्ही आज जाणार आहोत पालीला रिसॉर्टला। तर माझ्यासोबत आहे आता वेद पाटील, चितकर, तर ही आमची सर्व गँग आहे। हा बघा आमचा निहाल। तर आता आम्ही पहिल्यांदा रूमवरून निघालोय आणि आता आम्ही जाणार आहोत कोलाडला आणि कोलाडवरून बसने जाणार आहोत आम्ही थेट पाली। तर आता बघूया। तर गणेश आणि अंकित पुढे पुढे चाललेत आणि आता आम्ही निघालो। तर हे चाललेत आणि ते अजून मागून काय आलेले नाही, मी यांना गाठलेलं आहे। आता आलोय वाकणला, आमचा गणेश आणि हा ऋतिक। तर आता वाकणचं आपण वातावरण बघूया। मी रस्ता क्रॉस करणार आहोत, चल गाण्या। तर गाडी येते, तर आमची सर्व गँग बघू शकता, पोलीस पण उभे आहेत। तर सुंदर अशी केरी कर कर आता कर भैया शेट गायकवाड गाण्या गाण्या गुंजन भेटतात आणि असं तू सोडत आर्यन बघ आमचा आमचा वेद पाटील आधीच गेलेला आहे आणि फार्म हाऊसचे मालक तर फिरायला गेलेत आणि इथे लॉक। तर बघा आमच्या अक्षयने पण उडी मारली। कोणता मंदिर आहे रे? तर आमचा गणेश रॉयल एंट्री मारतोय बघा। आता कसा फोनवर बोलतोय, कुणाशी बोलतोय काय माहित नाही, परंतु आता आमची सर्व गँग चालले। हॅलो तर त्या टेंट तर इकडे स्विमिंग पूल आहे आणि आमच्या वेद पाटीलने रॉयल एंट्री मारलेली आहे। तर आमचे भौतिक शेट बघा, बॅट तुटली। हो, एकच बॉल खेळला आणि बघा बॅट तुटले। बॅट दाखव, ही बघा। आमच्या अक्षयाला तर फार आनंद होतो, हा बघा। आम्ही आता आलोय फार्म हाऊस मध्ये। तर आता इथे कबड्डी चालू आहे, आपण बघू शकता। तर इकडे आहे स्विमिंग पूल आणि इथे असाच गार्डन आहे। तर बघा कबड्डी कशी चालली। आमचे करण भाई रेडिंगला, तर बघूया आता काय करतायत। निखिल कवले जरा घाण करतायत। तर सुंदर अशी कबड्डी चालू आहे, तर बघूया करण भाई दे आता काय करतोय। सुंदर अशी रेडिंग आणि डिफेंडिंगला अलंकारदा ऋतिक आणि निखिलचा संपूर्ण असा प्रयत्ननिशी असा चौडा, परंतु अयशस्वी ठरताना दिसतोय आपल्याला निखिल। त्यानंतर पंकज नागती रेडिंग साठी मैदानात सज्ज झालेले आहेत, तर बघू आपण ते काय करतायत। आणि सुंदर अशी रेडिंग असताना निखिल कवलेदारा प्रत्येक वेळेस घाण करतात, तर त्यांना बाद केला पाहिजे, मला तर असं वाटतंय। तर अशा प्रकारे आता भौतिक शेट मैदानात उतरणार आहेत। त्यांनी मोबाईल सुरक्षित जागी असा ठेवलेला आहे, पण वेद पाटील ह्या झोक्याचा आनंद घेत आहे आणि अक्षय आहे, गणेश आहे। त्यानंतर बघूया कशा प्रकारे आपला आनंद व्यक्त करतायत। अक्षय मयेकर तिकडे मैदानात उतरलेला आहे आणि सुंदर अशी त्याची रेडिंग। अक्षय मयेकर मैदानात सज्ज, बघूया ते काय करतायत। त्यांनी पान खाऊन एनर्जी घेतली, परंतु सुंदर अशी आणि इकडे आमचा जरा स्विमिंग पूल साफ करतोय आर्यन मयेकर। तर आपण त्याची क्रिया बघूया। सुंदर असं स्विमिंग पूल आहे। आर्यन इकडे बघ। तर इकडे कबड्डीचा रंगतदार सामना आपण बघूया।
अक्षय मयेकर पुन्हा एकदा मैदानात रेडिंग साठी आणि करण भाईंचा सुंदर असा चावडा. चल रे घोड्या तुडुक तुडुक पाय खाली बाजार रे सर्वांनी मस्त बंक्या आरामात धर तिकडे मला कमर उडून देऊ असं बोलणं मी काढतोय कसं होतं अरे मस्त सकाळी ना नागेवली व्हिडिओ काढतो सिद्धेश कांबळे यांनी जरा अयशस्वी ठरताना दिसत आहेत. करण भाई रेडिंगला निखिल कवले आणि सुंदर अशी डिफेंडिंग अलंकार मेंढरकर यांच्याकडून. तर आता पंकज नागती पुन्हा एकदा रेडिंग साठी सज्ज. बघूया ते काय करतात. सुंदर अशी डिफेंडिंग. निखिल कवले कव्हरला मधल्या कव्हरला अक्षय मयेकर हर्षल सावंत रेडिंगला. तर जरा लात मारणे आहे का नाही याच्यावर डिस्कशन झालं. तर हर्षल सावंत आणि सुंदर अशी रेडिंग. सिद्धेश कांबळेंची दांडी गोल. त्यानंतर करण भाईदे सुंदर असे लात मारताना दिसत आहेत. परंतु करण भाईदेना पकडलेला आहे. पंकज नागती यांच्या डिफेंडिंग खऱ्या अर्थानं आज यशस्वी झालेली आहे. पुन्हा एकदा हर्षल सावंत मैदानात सज्ज. निखिल कवले बोलतोय उलटा खेळताय. नक्की कसा खेळतोय तो आता आपण व्हिडिओत बघूया. आणि ऋतिक एकदा आउट नाही झालेला. तर बघा आमची करण भाई बघूया त्यांना खेळताना कसं वाटतंय. आपले 2 शब्द बोला. करण भाई मस्त वाटतंय पण पाय सरकताना थोडा ओला आहे गवत त्याच्यामुळे गवत जरा ओलच आहे. तर परंतु सुंदर असं आनंद इथं आम्ही लुटतोय. आमचे गणेश सुतार जरा टेन्शन मध्ये आहेत. ते का माहिती नाही. परंतु आमचे भौतिक शेठ गालातल्या गालात असतात. ते कधी दाखवत नाही. हे बघा आमचे वेद पाटील खो खोचे बादशाह. जरा त्यांचा खेळ नाही परंतु ते नक्कीच मैदानात उतरतील. हो निखिल कवले यांची डॅश. परंतु सुंदर असं त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. आम्ही रेड मारले अक्षय मयेकर पुन्हा एकदा रेडिंग साठी. बघूया ते आता काय करतात. मगासपासून ते सुंदर अशी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा हर्षल सावंत. निखिल कवले यांनी हर्षलला देवांग अशी उपमा दिलेली आहे. तर गेलेला आहे. तीन पॉइंट वाढदिवस आला आला रे आला वाढदिवस आला. हे मागवा रे.
Electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streets.
भौतिक under शेठ. glowing beams. Let the rhythm take control. Feel the beat, ignite your soul. Colors flash, they bind the air. Hold the moment, nothing compares. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. Streetlights flicker, a Morse code plea. Whispers rise from the cracks in the street. Loose-lipped poets on cobbled ground. लगेच तिथे एसटी भेटली आपल्याला. तर आता आम्ही तिकडून आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय रूमवर. तर आता वाजले किती 10 वाजले. बघा आमचा वेद पाटील, आमचा सिनियर सगळ्यात मोठा, हे आमचे भौतिक शेठ. त्यांचा सेमिनार आहे, त्यांना आपण शुभेच्छा देऊया सेमिनारसाठी. तर आता आमची ट्रिप तर मस्त झाली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.